टाकतो का डॉगीला चपाती टाकते सकाळची हॉटेल आताची आहे आईला आईला म्हणाल तो पण मी वरी टाक म्हणून पिशवीमध्ये म्हणजे बरोबर टाकता असतं खात होतं जेवताना टाकलं आर्मी मधल्या बी नोकरी राहत असतील की लॅपटॉप चालवायच्या खाते तर जागेवर बसून हे बघायचं लॅपटॉपवर हो राहते इंजिनियर की मधून याच्यातून जीएसटी जास्त काढता म्हणजे बाकी ज्याचं काढते तेवढंच काढते पण शिक्षकाचे पगार मग कटते जीएसटीची आता संध्याला ते लाख रुपये पगार आहे कटते त्यांच्या ह्याच्यामध्ये संजय सरला आहे संजयला असतील लाख रुपये पगार आहे त्याला मुख्याध्यापक आहे ते मग लाख रुपये म्हणजे त्यांचं 1 लाखाचं पॅकेज आहे 1 लाख मला 12 लाखचं आता आहे 2-3 वर्षापासून त्याला पहिले थोड्याच पगारावर कामं केल्यात 10,000 15,000 20,000 30,000 40,000 असं वाढत वाढत गेले 10,000 चक्र किती वर्षापासून काम करायला त्यांनी आता बसूनच तेवढं आता बसून 2-3 वर्ष झालं लागू हा 2-3 वर्ष 2-3 वर्ष 10 लाख रुपये म्हणजे मग शिक्षकाला किती लागते वय अर्ध होऊन गेले तर मग तरी बी अर्ध होऊन गेलं समजा 11 लाख रुपये समजा महिना म्हणजे 10 महिने शाळा राहते 12 महिन्यात पेमेंट देते हो 12 महिन्याचं पूर्ण वर्ष 12 लाख रुपये त्याच्या संध्याच्या वयामध्ये जे कोणत्याला पॅकेज किती होते करोडामध्ये प्रत्येक करोडामध्ये काय सांगायचं ते वाढत जाण्यावर नाही वाढते नंतर एक्सपिरियन्स वाढते नंतर हायर लेवलला घेऊन जाते मग त्याला त्याच्या अंडरमध्ये आता बाकीचं आता कसं आहे आता शकर भाऊ आता त्याच्यामध्ये म्हणजे दुसरा समजा मोठा राहते त्याच्यामध्ये आणखी त्याच्या अंडरमध्ये काम करते पूर्ण असं राहते त्याच्यामध्ये ज्याच्यापेक्षा अनुभव राहते की नाही असं म्हणजे पोस्टिंग वाढते समजा तिचं आता कसं पोलीस आहे की नाही हे SI नंतर IPS वर असं त्याच्यामध्ये राहते भरते वाढतात धर्माचे 3 स्टार होते आता धर्माला पगार वाढते 2 स्टार राहतात काय 10 वर्षाला काहीतरी स्टार 1 मिळते तेवढाले आता 6वं वेतन झालं का चालू 6वं वेतन चालू आहे 8वं येणार आहे आता 8वं येतं 8वं वेतन येणार आहे त्यांच्यासाठी येईल आणखी मंजुरी भेटायची बाकी आहे आणखीन त्याला 8वं वेतन मध्ये आहे काय काय जण फर्स्ट पहिल्या स्टार्टला जे लागतं फर्स्ट पी आहे त्यात मुलीचं दवाई पहिल्या बारला पी आहे झाली पोलीस भरती करायच्या आधी भरती त्याची पियायची फर्स्ट पियायला पगार कम राहते त्यामध्ये त्या पोलीस भरतीला हाईटची 8 आहे त्याच्यात हाईट पाहिजे इंजिनियरला काही नाही इथं एवढा खोजाही राहिला तरी काय देणं घेणं नाही खोजायचं फक्त लॅपटॉप जाईल काय व्हायचं लॅपटॉप चाललं टाकत लागते काय लॅपटॉप चालवायला म्हणजे बुद्धी दिमाग लागते फक्त काय दिमाग मस्त AC मध्ये त्या रूम मध्ये बसून काम करायचं खायला असं आपलं फार चारून टाकली तर काही नाही ठेवायला खायला
ते सकाळ मी म्हणलं साहेबाला कोणीकडे जायला म्हणलं मला ते म्हणलं ह्या माळाला चला म्हणलं की त्यांनी ढोटीले काढून दिले आज. म्हणले तुला सकाळी वातावरण होतं पाण्याचं काय पाणी पडाय बरबत वजीला वर केलं का पोत आणत लागते मसाले आपण त्याची सोयरी धारी या आता टायमन दूध दूध अर्धा क्विंटल पेंट खाऊ घालावं लागते आता नांगरला म्हणलं तर काहीतरी धापास करून जेव्हा टाकून जेव्हा पाणी माधव अंकल जात राहते तिथं जात राहते आपण बेकान बरं का पाणी पिणी देऊ लागाय जावं लागते फुकट सर्वदान कोण करते तेच त्यानं पाणी कशाला देईल आपल्याला तर द्यायला जावं लागेल नाही म्हणजे त्यांच्या सोबत जायचं म्हणाला त्याला बी काहीतरी सहकार्य करू लागा लागेल त्याला रान बराबर देऊन टाकले ते मग मी मागलो होतो रान म्हणलो होतो मला रान पाहिजे म्हणून आमदार 2 वेळा आता हे मागतेच म्हणलं की माझं देव की काही त्यानं काही करू म्हणलं त्यानं देऊन टाकलं त्याला मग त्यानं 10,000 आता आपण माल घेऊन खायचं झंझटच नको तिथं देणे पाणी नको तिकडे बघणे नको आणि मायापाला कुठं जायचं म्हणलं की त्याला 100-200 बी दिना झाली त्याला जान दे ना मायची गलती गलती राहो की काही राहो पण ते आता गलती राहिल्यावर मग ते हे करा पाहिजे की ते गलतीचं मग हे होईना काय थोडी आहे जाणून बुजून करा की कसंही करा गलती तो गलती झाली बाबाने इतके दिवस सगळ्याला सांभाळून मोठं करून काही नाही कुठं हिंडाय फिरायला नाही ना कुठं जायला नाही ना कुठं यायला नाही फक्त तुम्हाला वाटायला येते तसं बाकी कुणाला वाटणं गेले विचार करावा लागेल की त्याचं काय सार्थ झालं त्याचं जीवनात त्याला सुख काय मिळाले काय त्याचा बसून मायला घोडा मैदान कळालंय आता गणेश माझा गणेश ये तुझा गणेश ते काढून मायनं तो गहू वाटून समजा खलबत आहे नेऊन देऊ लागते खलबती आपल्याला कशी होती आधी नाही म्हणजे देऊ म्हणजे आपल्या ह्या घरातून तिकडे देऊ लागते ते माय ना तसं का झालंय हे चांगलं ते चांगलं मायला फळ भेटायला वापस कोण आहे हे समजा नाही चांगला कोण आहे हे समजलं पाहिजे त्याला बार बार शिवायला ह्याच्या गुणामुळे शिवायला ह्याच्या त्याला वाटत राहते की भाऊला काहीच म्हणणार त्याला वाटत असं की त्याला मग काय आता गलती कुणाची आहे आता आमची गलती आहे चांगल्याला बी खराब म्हणत असल्यावर मग ती आमची गलती आहे मग आकरण उजळणी आल्यावर असं का काय बॅग मध्ये आली बारी आली फिरून आलो तू माझ्याकडे आता उद्या किती चांगलं होईल सुखात खाईल आता काहीतरी कोणता तरी व्यवसाय लावून दिले अरे सच्च्या झालं हे बिबिशन झालं थोडाफार त्याला हिसाब किताब हे करता येते कसे बी डालं फिले घेतले कसे बी 4-5 हजार 2,000 गाडीवर कमवून खायला की ते मग असं केलं त्याला 5-10 लाख रुपये दिले तर सगळ्या गावाचा कापूस खरेदी करते की मग काय करणार ते शेतात पिकीतील काय लवडा करतात काय एक आयचर घेऊन टाकलं की सगळ्या 2-4 खेड्याचा माल जमा करत हिंडलं तर सालभराचे पैसे 2 महिन्यात कमवून घेते गिरडर फिल्डर धरलं की झालं पार धरून माल पाणी टाकू किती कंपनी त्याची राहू ती जाऊन जाऊ तिकडे हे सगळे पाणी टाकून येणार